ओबीसी महासंघाची नागपूर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाली आहे। बबनराव तायवाडे यांच्या सूचनेनुसार कारवाई होतीये। संघटनेत शिस्त पारदर्शकता आणण्याकरता हा निर्णय धोरणात्मक पाऊल असल्याचं महासंघाकडून स्पष्ट आहे। प्रामुख्याने मागच्या 2-3 दिवसापासून ते जे म्हणतात आहेत की आमच्या आरक्षणावरती काही गदा आली तर आम्ही ओबीसीचा 1994चा शासन निर्णय हा सुद्धा चॅलेंज करू आणि ओबीसीचं आरक्षण संपवू। हे जे त्यांचं वाक्य आहे हे बालिशपणाचं वाक्य आहे। मी बालिशपणाचंच म्हणेन की ज्या म्हणण्याला कुठेही काही अर्थ नाही आहे, कारण कदाचित त्यांना हे माहीत नसेल की हे ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळालेलं आहे हे 40-42 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या पूर्वजांनी केलेल्या लढ्याला ते मिळालेलं यश आहे। प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं मोठा वाद होतोय। मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातला हा प्रकार आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांना ही पुस्तकं भेट दिलेली होती। भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यावर सहकार्यांनी ही पुस्तकं फेकली आहेत। निवृत्त कर्मचाऱ्यास माफी देखील मागायला लावली आहे। दरम्यान प्रबोधनकारांची पुस्तकं फेकून मारणं हे संस्कृतीला शोभणारं नाही। प्रबोधनकार ठाकरे त्या महिलेला ठाऊकच नसतील अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात एका निवृत्ती सोहळ्यामध्ये कर्मचाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाटली असता एका महिला कर्मचाऱ्यांनी ही पुस्तकं त्याच निवृत्त कर्मचाऱ्याच्या अंगावर फेकून मारली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मनसेचे पदाधिकारी आणि नेते संदीप देशपांडे आहेत। सर, आपण कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? कारण अत्यंत गंभीर प्रकरण, काल देखील सरन्यायाधीशांवर अशाच पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या पाहायला मिळाल्या। मला वाटतं सनातनी धर्म या नावाखाली विष पेरण्याचं कटकारस्थान काही लोक करतायत, त्याचंच हे द्योतक आहे। एक जण उठतो काय, चीफ जस्टिस ऑफ इंडियावर शूज फेकून मारतो काय, एक महिला प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून देते, त्यांचा अपमान करते। मला असं वाटतं म्हणजे मूर्खांचे शिरोमणी किंवा मूर्खपणाची जी हद्द असते ती सुद्धा पार करून हे लोक वागतायत। या प्रकारचं विष समाजात पेरणं मला असं वाटतं अत्यंत विघातक कृत्य आहे। असं आहे, प्रबोधनकारांची ओळख ही प्रबोधनकार म्हणून आहे, त्याचा या आत्ताच्या राजकारणाशी काही संबंध नाही। प्रबोधनकारांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करण्याचं काम आणि खूप मोठं काम, जातीय विद्वेष संपवण्याचं काम हे प्रबोधनकारांनी केलेलं आहे। अशा प्रबोधनकारांबद्दल अशा पद्धतीचे उद्गार काढणं आणि अशा पद्धतीचं त्यांच्यावर आरोप करणं की ते हिंदुत्ववादी विरोधी वगैरे आहेत, मला असं वाटतं त्यांनी प्रबोधनकार वाचलेलेच नाही आहेत। नक्कीच सर, एकंदरीत आपण बघतोय की मनसे जे आहे ते आता तक्रारीचं पाऊल देखील या संदर्भात उचलू शकतात आणि हा विषय जो आहे तो चिघळण्याची देखील शक्यता जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।